रात्रीच्या वेळी घराचा दरवाजा वाजवून वृद्ध दाम्पत्याला झोपेतून उठवत बेदम मारहाण केली आणि त्यांच्या घरातील 50,000ची रोकड आणि 43,000चे सोन्याचे दागिने असा 93,000चा ऐवज अनोळखी 4 चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारात दरेमळा येथे बुधवारी 19 जूनला पहाटे घडली। याबाबत सुगंधा कुंडलिक कडूस वय 60 राहणार दरेमळा सारोळा कासार तालुका नगर यांनी दुपारी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। 50,000ची रोकड तसेच सुगंधा कडूस यांच्या गळ्यातील पाऊण तोळ्याचे सोन्याचे गंठण, कानातील कर्णफुले, कुडके हे दागिने असा 93,000चा ऐवज चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेला। चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत दोघे पती पत्नी जखमी झाले असून त्यांना मुकामार लागला आहे। या घटनेची माहिती मिळाल्यावर नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, उपनिरीक्षक रणजित मारक यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली। याबाबत सुगंधा कडूस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात 3 ते 4 चोरट्यांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 394 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारक करत आहेत। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।